चित्रपटांच्या रिलीजसाठी सण उत्सवांचा काळ नेहमीच खास मानला जातो आणि जेव्हा विषय असतो राष्ट्रीय सणाचा तेव्हा निर्मात्यांची उत्सुकता आणखी वाढते। देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष पाहायला मिळाला। सध्या थिएटरमध्ये बॉर्डर 2 प्रदर्शित झाला आहे। हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या 3 दिवस आधी रिलीज करण्यात आला। मात्र याआधीही 26 जानेवारीच्या आसपास अनेक मोठे चित्रपट रिलीज झाले आणि प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं। त्यात सर्वात आधी नाव येतं अक्षय कुमारच्या बेबीचं। हा चित्रपट 23 जानेवारी 2015 रोजी रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केली। यानंतर अक्षय कुमारचाच आणखी एक सुपरहिट चित्रपट एअरलिफ्ट। हा चित्रपट 22 जानेवारी 2016 रोजी रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरून तो सुपरहिट ठरला। प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी म्हणजे 25 जानेवारी 2017 रोजी शाहरुख खानचा रईस हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली। त्याच दिवशी ऋतिक रोशनचा काबिल देखील प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने एकूण सुमारे 104 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला होता। तर अशी ही प्रजासत्ताक दिनाच्या आसपास रिलीज झालेल्या चित्रपटांची यादी ज्यांनी प्रेक्षकांकडून वाहवाही मिळवली आणि बॉक्स ऑफिसवरही आपला ठसा उमटवला।